नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास नाशिक रोडच्या चव्हाणमळा परिसरात एका 46 वर्षीय इसमाचा धारदार शस्त्रानं खून झाल्याची धक्कादायक घटना घडली। अमोल मेश्राम असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे। सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अमोल हा नेहमीप्रमाणे सकाळी गुरुद्वारासाठी निघालेला होता, मात्र तो परत माघारी न आल्यानं घरचे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले असता एका चौकात अमोल त्यांना रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसला। तात्काळ त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। उपनगर पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। अमन शर्मा व कुणाल सौदे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांचं नाव। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याचा तपासात निष्पन्न झाला। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली। आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाणमळा इथे जयभवानी रोडवरती एक खुनाची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मेश्राम याला त्या ठिकाणी 2 इसमांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिरक्तस्राव होऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। यामधल्या 2 आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे। सकृतदर्शनी आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मयत आहे त्याचे आणि यातला कुणाल सौदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही वादविवाद होते, याच्यावरून त्याने हा प्रकार केलेला आहे असे दिसून येत आहे। मात्र याच्यामध्ये अधिक आणखी सखोल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला जो दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे, त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आतापर्यंत या तपासाची माहिती आहे। तो मयत जो आहे तो नेहमी त्या ठिकाणी गुरुद्वाराला त्या ठिकाणी त्याची सेवा देण्यासाठी तो जात असायचा। त्यानुसार तो नेहमीप्रमाणे तो आज देखील जात होता आणि त्यातून तो जात असताना त्या ठिकाणी सदरची घटना घडलेली आहे। अद्यापर्यंत असं काही निष्पन्न झालेलं नाहीये, याच्यावर अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। घटनेचा पुढील तपास पोलीस उपायुक्त किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक।